ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले धोरण अन्यायकारक असल्याचे सांगत भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भजन मोर्चा काढला। यावेळी भाजप नगरसेविका मानसी देशपांडे, कविता वैरागे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश घोष आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेले धोरण अन्यायकारक आहे। या धोरणान्वये ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलतींना पात्र होण्यासाठीची वयोमर्यादा 60 वरून 65 वर्षे करण्यात आली आहे। ती पूर्ववत 60 वर्षे करावी। ज्येष्ठ नागरिक धोरणाची तत्काळ अंमलबजावणी करावी। ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर सुरू करावे। ज्येष्ठांना त्यांचे न्याय हक्क मिळावेत। सेवानिवृत्तांना स्वस्त धान्य मिळावे। रक्तदाब आणि मधुमेहाची औषधे अत्यल्प दरात मिळावीत। विविध प्रकारचे कर आकारू नयेत आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणताही विचार न करता हे धोरण जाहीर केल्याची टीका मिसाळ यांनी यावेळी केली। राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरण जाहीर केलं आणि त्याला वयोमर्यादा 65 वर्षाची घातली। त्याच्या विरुद्ध म्हणजे 65 वर्षाची वयोमर्यादा ही 60 वर्षाची जी होती तीच करावी। त्यासाठी आज आमचं हे अभिनव आंदोलन आहे। कारण आम्ही ह्याच्यात कोणालाही ज्येष्ठांना बोलवलेलं नाही आहे। आम्ही तरुण मुलांनी ज्येष्ठांसाठी केलेलं हे अभिनव आंदोलन आहे। आणि आता भजनी मंडळ आणण्याचं कारण की जे 60 वर्षानंतर जे मिळणार आता ज्यांना मिळणार नाही आहे त्यांना भजनाला लागायला लागणार आहे असं आम्हाला ह्याच्यातनं संकेत द्यायचा आहे। त्यामुळे आम्ही आज भजनी मंडळ बोलवलेलं आहे आणि आम्ही सगळे तरुण वर्गाने हे आम्ही आंदोलन करतोय। मुळामध्ये केंद्र सरकारची अशी योजना आहे की 58 वर्षाची महिला आणि 60 वर्षाचा पुरुष याला रेल्वे पास, बसचे पास अशा ज्या वृद्धांसाठी ज्या सवलती आहेत त्या दिल्या जातात। आणि राज्य सरकारने असा आदेश काढला की 65 वर्षाची वयोमर्यादा। तर हे जे मधल्या लोकांनी काय करायचं? दुसरी गोष्ट की यावेळेस राज्य सरकार म्हणतंय की 65 वर्षाची वयोमर्यादा। तर ज्याप्रमाणे तिजोरी खाली होत जाते शासनाची त्याप्रमाणे मला असं वाटतं वयोमर्यादा वाढत जाणार आहे। त्याच्यामध्ये दुसरा जो क्लॉज टाकलेला आहे की 80 वर्षाच्या पुढचे जे वृद्ध नागरिक आहेत त्यांना शासन 1000 रुपये देणार। मुळामध्ये ही तर त्यांची क्रूर थट्टाच आहे। म्हणजे 80 वर्षाचा होईपर्यंत तुम्ही त्यांना काही देणार नाही आणि त्याच्यानंतर 1000 रुपये त्यांना देणार। 80 वर्षाचा नागरिक हा 1000ची सवलत घ्यायला कुठे कुठे खेटा घालणार हेही शासनाने काही जाहीर केलेलं नाही आहे। दुसरी गोष्ट निवडणुका आल्यात त्यामुळे सगळे धोरण आणि सगळे हे शासन ह्या योजना जाहीर करते। आत्ता संजय गांधी निराधार योजना किंवा ज्या वृद्धांच्या अपंगांच्या ज्या योजना आहेत त्याचे पैसे त्या लोकांना 1.5 वर्ष 2-2 वर्ष झाले मिळालेले नाही आहेत। 6 महिने खेटा घातल्यानंतर एखादा हप्ता मिळतो त्यांना। आणि असं असताना फक्त निवडणुका डोळ्यावर ठेवून शासनाने हे आत्ता पण धोरण हे केलेलं आहे, नवीन योजना आणतायत। पण मला नाही अंमलबजावणी कधी होणार हा आमचा शासनाला सवाल आहे या निमित्ताने।